बदलापूर घटनेची पुनरावृत्ती पुण्यात झाली आहे। बसमध्ये 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यात मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची शृंखला सुरूच आहे। वाडिया कॉलेजमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यात वानवडी परिसरात 45 वर्षीय शाळेतील बस ड्रायव्हरने 2 6 वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पीडित मुलींवर आरोपी 4 दिवसांपासून अत्याचार करत होता। याबद्दल कोणाला सांगितल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी आरोपीने या मुलींना दिली होती। स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबद्दल स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडत होता। या दोन्ही मुली त्या बसच्या पुढच्या सीटवर बसायच्या। गेल्या 4 दिवसात ड्रायव्हरने मुलींवर अत्याचार केले। पीडित मुलींपैकी एका मुलीला घरी आल्यानंतर वेदना जाणवू लागल्या। तिच्या आईने तिला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर मुलीने झालेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला। त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि पोलीस उपायुक्त आर राजा यांची प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात। पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये 2 अल्पवयीन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते। त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिली। त्यांच्या आईने तक्रार दिली। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल घेऊन त्यांचा गुन्हा दाखल केलेले आहे। दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे। आणखी आता पुढचा तपास चालू आहे। किती संख्या सगळ्यांमध्ये 2 मुली आहेत। सर, हे काय चालत्या बसमध्ये हा प्रकार घडलाय का, पहिल्यांदाच घडलाय का? आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे। आता सविस्तर CWC च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे। तसेच त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतील। त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांचं म्हणणं होते। सर, आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने आपण काही तपास करतोय। आता आम्ही तपास काल दाखल झाले। आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करतो। आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक आहे। कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे। आज वानवडी येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाकडून 2 6 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार केल्याची घटना समोर आली। यामध्ये या 2 6 वर्षाच्या मुलींना लैंगिक स्पर्श केल्याची तक्रार गैरअर्जदाराने केलेली आहे। या संदर्भात वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजयजी पतंगे यांच्याशी मी चर्चा केली। आरोपीला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेली आहे। मुलींना मेडिकल करण्यासाठी पाठवण्यात आलेले असून पुढील कारवाईसाठी CWC कडे पाठवण्यात येणार आहे। यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं तात्काळ सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आरोपीवरती कडक कारवाई केली जाईल।